हाय यूट्यूब फॅमिली, राणीच्या इथे व्हिडिओसाठी स्वागत आहे। हे पहा, हे घेतलेलं आहे आपल्या उडदा मुगाच्या पापडाचं पीठ। तर आपल्याला बनवायचे आहेत पापड बनवायचे आहेत। तर त्यासाठीच हे मस्तपैकी असं मी पीठ घेतलेलं आहे घरच्या चक्कीमधून दळून। हे पहा, मस्त छानपैकी असे रेडीमेडच रामबंधू पापड मसाला आहे। तर मी 2 किलोला 2 पुड्या टाकत आहे आणि ह्या गंजामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे। पीठ कसं म्हणजे मळायचं कसं नाही त्यासाठी हे आज आपला ब्लॉग तयार करत आहोत आपण। नक्की कंटिन्यू पूर्ण करा। दोन किलोला 2 पापड मसाल्याच्या पुड्या टाकलेल्या आहेत। खूप छान होतात असे पापड। तुम्ही कसं करतात कसे नाही यूट्यूब फॅमिली नक्की सांगा। असं मोठंच टोपलं घ्या। छोट्या टोपल्यामध्ये जर घेतो म्हणलात तर पीठ चुरायला म्हणा किंवा असं म्हणजे अवघड जाईल तुम्हाला, तर त्याच्यासाठी शक्यतो मोठंच घ्या। आणि हे हे गरम पाणी आहे, थोडंसं टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण। गरम आहे त्याच्यानं हळूवार सैल असं म्हणजे हाताला तुमच्या जसं हे होईल तशा पद्धतीनंच तुम्ही पीठ चुराय घ्या। पाणी ओतताना शक्यतो तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या पिठाप्रमाणेच घ्या आणि थोडंच ओता पाणी एकदम जास्त ओतू नका, कारण पातळ जर झालं तर कसं डबल आपल्याला अवघड होईल। त्यासाठी थोडंसंच पाणी ओतून असा घट्टसर असा उंडा तयार करून घ्यायचा। आणि एक अशी टिप्स आहे, हे पाणी गरम केल्यानंतर या पाण्यामध्ये तुम्ही मोहरीचं थोडंसं तेल टाका किंवा करडीचं, दोन्हीपैकी एक न वास येणारे मोहरीचं तुम्ही वापरू शकता। कारण की वर्षभर तुमच्या पापडाला कीड लागणार नाही, काही सुद्धा होणार नाही आणि पापड पण खूप छान होतील। थोडंसं टाका, प्रमाण जास्त काही नाही। आणि कुणाकुणाचे यूट्यूब फॅमिली पापड करणं झाले किंवा करणं चालू आहे ते पण सांगा। हे पहा, असा एक आपला गोळा तयार झालेला आहे। छोटे छोटे आधी असे करून घेऊत आणि मग नंतर त्याला मालिश करूत। एकदमच घट्टसार असा उंडा होत नाही आपल्याला करणं, तर त्याच्यासाठी थोडासा असं तयार करून घ्यायचा, थोडं पाणी वापरून। पाण्याचं प्रमाण मी आधी सांगत आहे, थोडंसं वापरा
थोडंसं आता पाणी कोमट झालेलं असल्यानं मी हातामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम आहे, साधारण कोमट झालेलं आहे, त्याच्यासाठी मला काही वाटलं नाही आता सध्या हातात घ्यायला. प्रत्येक तुम्हाला डिटेल व्हिडिओ येईल. उंडा कसा तयार करायचा, लाट्या कशा करायच्या. हे पहा, हे दुसरा पण तयार झालेला आहे छानपैकी. थोडासा बाहेरचा आवाज येत असेलच तुम्हाला यूट्यूब फॅमिली. हे पहा, असं हाताला जर पीठ चिटकलं ना, चिटकतंच हे उडदाचं असल्यानं, तर अशा चमच्याच्या सराट्याच्या साह्यानं किंवा उलटण्याच्या साह्यानं तुम्ही हे पीठ काढून घ्या. जे आता काय हे बाकीचं आहे ते पण आपण एवढंसं राहिलेलं आहे ते पण हे करून घेऊ. पाणी थोडं थोडंच घ्यायचं, पाणी काही जास्त नाही घ्यायचं. आता आपलं थोडंच राहिलेलं आहे पीठ, मग समजणार नाही, अंदाज नाही तर. फॅमिली कोण कोण म्हणतं की माझं पीठ पातळ होतं, किंवा कोण म्हणतात पीठ असं घट्ट तयार करता येत नाही. तर त्यांना मला सांगायचं आहे की हे असं मोठं टोपलं घ्यायचं, स्टीलचं असू, जर्मरी असू, किंवा असं प्लास्टिकचं मजासारखं जे कोणचं अवेलेबल असेल ते आपल्या घरी, असं घ्यायचं. आणि छानपैकी थोडंसं जेवढं असं आपल्या एका हातात पीठ मावल अशा पद्धतीत थोडे करून गोळे तयार करून घ्यायचे. कारण की थोडे जर केले तर घट्टसर असा गोळा तयार होतो, नाही असं नाही. आणि समजा एकदा जर तुम्ही, आणि त्यात मेन म्हणजे थोडंसंच पाणी टाकून थोडं गोळा तयार करायचा. समजा तुम्ही एकदमच पाणी वतलात आणि मग आता उंडा हे पापडाचा तयार करायचा असं घेतला तर तसं नाही जमणार. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंच घेऊन तयार करावं लागेल. हे एकदम करतो म्हणलं तर होत नाही. चला, कमेंट बॉक्समध्ये सांगा कोण घरी पापड करतं, किंवा कोण दुकानामधून, किंवा आता मिशनी बाजारामध्ये अवेलेबल झालेले आहे, तर कोण विकतसुद्धा तयार करून आणतात. त्याच्यासाठी विचारित आहे, कोण कसं आणतं कसं नाही मला नक्की सांगा. मी उडदाचे पापड घरीच तयार करते. किती गच्च असं तयार झालेलं आहे.
एकदम मस्तपैकी पहा किती मस्त गच्च असा गोळा तयार झालेला आहे. दोन्ही हातांना आता ताकद देऊन आपल्याला मऊ करायचे आहेत हे गोळे, कारण की चांगले मऊ झाले पाहिजे म्हणून. मी एकटीच आहे, दुसरे कोणी नाही सोबतीला. त्याच्यासाठी एकटीचंच म्हणजे ताकदीनं हे पीठ मस्तपैकी मऊ करणं आहे. आणि तुमच्या जर कोणी घरात म्हणजे करून देणार असेल असं पीठ मऊ छानपैकी मालिश करून या पिठाची, तर तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता. हे पहा किती मस्तपैकी पीठ तयार झालेलं आहे पहा. आता हे जे दोन आहेत पहा, ह्या पिठात आणि ह्या पिठात किती फरक आहे. तर आता ह्या पिठाची मस्त छानपैकी मालिश करून घेते. आणि आता आपल्याला हे पीठ नरम करायचं आहे. थोडंसं तेल घेते. तेल हे मोहरीचं आहे. तुम्ही पण मोहरीचं तेल बाजारामध्ये भेटतं, नक्कीच मोहरीचं तेल आणून असं छानपैकी गोळा तयार करून घ्या. आणि ज्यावेळेस हे गोळे तयार झाले त्यावेळेस तर तुम्हाला मी जवळून दाखवतेच. थोडी मेहनत आहे, पण घरचे पापड खाण्यामध्ये जे म्हणजे चव लागते ती कच्च्या पापडात चव नसते. त्याच्यासाठीच मी ही पापड घरीच करते. मग ते किती पण असू, आपल्याला किती करायचे किती नाही याच्या अंदाजानुसार मी घरीच तयार करते. पहा किती छानपैकी पापडाचा उंडा हे पण तयार झालेला आहे. आपल्याला असेच हे सर्व 2-3 जे उंडे आहेत, ह्या पापडाला आपल्या पापडाच्या उंड्याला तेल लावलं नव्हतं म्हणून याला तेल लावून घेऊ. आणि एक तुम्हाला ट्रिक सांगायची आहे. हे जेव्हा गोळे तयार झाले तुम्ही शक्यतो डब्यात ठेवता, स्टीलच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या डब्याने ठेवता ना. प्लास्टिकच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात नाही ठेवायचं. हे ठेवायचे आहेत आपल्याला पॉलिथिनमध्ये. आपली जे साखरेच्या पॉलिथिन येतात किंवा समजा तुम्ही जर साड्या वगैरे घेतलात तर त्या साडीची सुद्धा पॉलिथिन राहते ना, त्या पॉलिथिनमध्ये ठेवून द्यायचे आहेत हे. कारण की पॉलिथिननं पीठ खूप छान लवकर मुरायला मदत होते आणि पीठ शक्यतो कडक येत नाही. जसं म्हणजे तुम्ही तयार केलेलं आहे तशाच पद्धतीत हे पीठ राहतं, हे गॅरंटी मला आहे. पहा हे दोन्ही किती मस्तपैकी तयार झालेले आहेत उंडे. आता राहिलेला आहे आपला शेवटचा एक. त्याला पण थोडंसं तेलाचा हात घेऊ आणि छानपैकी जसं ते मऊ करून घेतलेलं आहे तशा पद्धतीत हे पण पीठ असंच मऊ करून घेऊ. आणि समजा तुमच्याकडे जर पाटा वरवटा असत मग तर काही विषय नाही, थोडंसं असं तेल लावायचं आणि पाटा वरवट्यावर छानपैकी पीठ कुटून घ्यायचं. कुटून म्हणा, वाटून म्हणा, तुमच्या भाषेत जे शब्द वापरायचा ते तुम्ही वापरा किंवा जे रोजचं डेली म्हणतात ते म्हणा.
इकडून जाय. हे पहा सर्वज्ञ आलेला आहे. सर्वज्ञ बाहेर गेलता. खूप छानपैकी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तुम्हाला मी जवळून हे सर्व पीठ दाखवणार आहे. किती मस्तपैकी यूट्यूब फॅमिली हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता एका पॉलिथिनमध्ये आपण हे पीठ ठेवून घेऊ. हे जे गोळे तयार केलेले आहेत ते, आणि समजा तुमच्याकडे वेळ असेल तर 5-6 घंटे मस्तपैकी हे पीठ भिजू द्या. आणि 5-6 घंटे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2-3 तास पॉलिथिनमध्ये मुरू द्या. चांगलं पीठ मुरतंय. त्याच्यानंतर मस्तपैकी लाट्या पाडा आणि पापड लाटायला सुरुवात करा. तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ ह्या उडदाच्या पापडाचा कसा वाटला, उंडा तयार कसा करायचा, आणि तुम्हाला खूप साऱ्या अशा मी टिप्स पण सांगितल्या आहेत. नंबर 1 टिप सांगितलेली आहे, गरम पाणी घ्यायचं, गरम पाण्यामध्ये तेल टाकायचं. दुसरी आहे की मोठं टोपलं घ्यायचं, मोठ्या टोपल्यामध्ये पीठ घेऊन छानपैकी थोडंसं पाणी घेऊन उंडा तयार करायचा. आणि तिसरी टीप आहे की पॉलिथिनमध्ये तुम्ही व्यवस्थित हे उंडा मुरू घालायचा. आणि चौथी पण आहे की तेल लावून, मोहरीचं तेल लावून छानपैकी हे अशा पद्धतीत उंडा तुम्ही तयार करू शकता. दिसाय किती पिवळा जर दिसत आहे. चला तर मग यूट्यूब फॅमिली, आजचा तुम्हाला ब्लॉग आपला कसा वाटला, कसा नाही नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. कुठून पाहता ते पण नक्की सांगा. चला बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये. चला बाय. दुसरा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की मी लाट्या कशा पाडल्या आणि पापड कसे करत आहे ते ब्लॉग आहे. तर दुसरा ब्लॉग पाहायला कसाच विसरायचा नाही. चला तर मग बाय, भेटूत नवीन अशाच ब्लॉगमध्ये.